आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि गावकरी मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी धनश्री परदेशी इयत्ता 9वीत शिकत असून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. कुछ नशा है तिरंगे की आन का, कुछ नशा है मातृभूमि की शान का. कुछ नशा है तिरंगे की आन का, कुछ नशा है मातृभूमि की शान का. हम लहराएंगे हर जगह है तिरंगा, क्योंकि नशा है हिंदुस्तान का, क्योंकि नशा है हिंदुस्तान का. आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. सुमारे 150 वर्ष पारतंत्र्यात असणारा आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळाले नाही. या स्वातंत्र्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. खुशनसीब होता है वह खून जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. देश सेवा हे एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी राजगुरू भगतसिंग सुखदेव हे महान देशभक्त हसत हसत फासावर चढले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, नेताजी, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, झाशीची राणी अशा अनेक महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी पणास लावले. यांसारख्या महान क्रांतिकारकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. म्हणूनच आजचा हा दिवस खूपच गौरवशाली आहे. आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जात धर्म पाहिला नाही. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून हेरवून निघाल्या. सुमारे 150 वर्ष इंग्रजांविरुद्ध गुलामगिरीतून निघालेल्या आपल्या भारत मातेला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे आपणही जात धर्म भेद विसरून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मिळून आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे. ते म्हणतात ना, अनेकता में एकता यही देश की शान है. अनेकता में एकता यही देश की शान है. इसीलिए सारे जग में मेरा भारत महान है, मेरा भारत महान है. निश्चितच भावी पिढी म्हणून, या देशाची भावी नागरिक म्हणून मी आपल्या सर्वांसमोर ग्वाही देते की आम्ही या देशाला अधिक समृद्ध, संपन्न, सुजलाम सुफलाम बनवू व ऐक्य टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू. ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर. ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर. इंसानियत ही है धर्म हमारा. बस जियो वतन के नाम पर, बस जियो वतन के नाम पर. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.